रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे गोडे हो बहुत सुकृताचे गोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम माझी भक्ती भोळी माझी भक्ती भोळी माझी भक्ती भोळी माझी भक्ती भोळी एक विधवावळी कविधवावळी एक विधवावळी एक मी कापडेन निराळा कापडेन निराळा मी कापडेन निराळा कापडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा 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 आता नारिसा नारिसा आता नारिसा आता नारिसा तेथे नवावे सहसा 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 मी कापडेन निराळा कापडेन निराळा मी कापडेन निराळा कापडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा 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 तुका मने जोडोनी पाय तुका म्हणे जोडी पाये तुका मने जोडोनी पाय तुका म्हणे जोडी पाये पुढे उभा उभा राये पुढे उगा उभा राये पुढे उगा उभा राही पुढे उगा उभा राही पुढे उगा उभा राही तेथे उगा उभा राही एका पडेन निराळा तिथो पडे निराळा एका पडेन निराळा एका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा 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 धोबार खुमाई धोबार कुमाई धोबार धोबार कुमाई धोबार खुमाई धोबार कुमाई धोबार खुमाई टाळी वाजवा सगळ्यांनी धोबार खुमाई धोबार खुमाई धोबार
ऐसा सांडूनी सोहळा सोहळा
विठ्ठला 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 टाळी वाजवा सर्वांनी भजन करा टाळी पुंडली पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ भगवान की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु रामगिरी महाराज की जय विठ्ठला विठ्ठला माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी मी कापडेन निराळा ईसा सांडोनी सोहळा आता नारीसा तेथे न व्हावे सहसा मी कापडेन निराळा ईसा सांडोनी सोहळा तुका म्हणे जोडोनी पाय पुढे उगा उभा राय मी कापडेन निराळा ईसा सांडोनी सोहळा विठाला महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन ओ पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण
संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भांजन मारुती नंदन, हे दुःख भांजन मारुती नंदन, गुणवान तुकार पवन सुत वेगे वारंवार, पवन सुत वेगे शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते. चौक भरीलासनी चौक भरीलासनी चौक भरीलासनी चौक भरीलासनी. पाचारिणी कुल स्वामिनी पाचारिणी कुल स्वामिनी पाचारिणी कुल स्वामिनी पाचारिणी कुल स्वामिनी. वैकुंठ वासिनी वैकुंठ वासिनी वैकुंठ वासिनी वैकुंठ वासिनी. दावणी दडकरी दावणी दडकरी दावणी दडकरी दावणी दडकरी. रंगायी माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी मी का पडेन निराळा. ऐसा सांडूनी सोहळा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु विश्ववंदनीय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी नित्य विराजित असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा माझी भक्ती नेमकी कशी आहे, माझ्या भक्तीचं स्वरूप नेमकं काय आहे, भक्तीचे जे काही लक्षण असतात त्या लक्षणांवरती प्रकाश झोत टाकणारा आजचा हा अभंग आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सर्व भाविकांना कळविण्यामध्ये अत्यंत आनंदाचं असं हे वातावरण. महिला वर्गाची प्रार्थनीय अशी बहुसंख्येने उपस्थिती आहे आणि सगळा मंडप महिलांनीच भरून गेलेला आहे. अतिशय सुंदर असा हा आपल्या गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. सालाबतप्रमाणे याही वर्षी अनंतकोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य श्रीपाद महाराज माऊली यांच्या आशीर्वादाने महंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ जवळके यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आषाढ शुद्ध षष्ठी ते श्रावण शुद्ध द्वादशीपर्यंत असा हा आपला सप्ताहाचा कालावधी आहे. आणि माझ्या वाट्याला आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमचे समस्त ग्रामस्थ जवळके या ग्रामस्थांनी माझ्या वाट्याला दिलेली आहे. खरं तर या गावामध्ये मी प्रथमच येतो आहे. पहिली कीर्तन सेवा आहे. याच्या आधी काही माझं प्रवचनही झालेलं नाही. आजबाजूला झालेलं आहे, बहादरवाडी वगैरे या ठिकाणी मी आलेला आहे. बहादरपूर असेल, आमचे मयूर महाराज आहेत, मयूर महाराजांच्या गावाकडे सेवा झालेली आहे. आणि मला आज जे काही गायनाचार्य म्हणून लाभलेले आहे, माझ्या नेहमीच कीर्तनाच्या सेवेकरता जे नेहमी उपस्थित असतात, माझं कुठेही कीर्तनाची सेवा असली का मी माझ्यासोबत अत्यंत असे आमचे पारमार्थिक स्नेही माझे लाडके हरिभक्ती परायण बापजी महाराज गायकवाड आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि दुसरे गायनाचार्य त्यांची आणि माझी प्रथमच भेट होते आहे. हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज दिघे आहेत. त्याचबरोबर महाराजांचं नाव
ऋषिकेश महाराज आहेत. त्याच्यानंतर महाराजांचं नाव नितीन महाराज, विजय महाराज आहेत. आमचे हे महाराज आहेत बालगोपाळ भजनी मंडळ, सगळं तरुण भजनी मंडळ आहेत. आमचे मृदुंगावरती साथ करणारे माऊली महाराज का अभिषेक महाराज थोरात हे आहेत. आणि इतर मृदुंगाचार्य शुभम महाराज गायकवाड, माऊली पन्हाळे, अक्षय वाघ, ओम वाल्मिक वागचौरे असे हे सगळं काकडा हरिपाठाचं नेतृत्व करणारे सगळे काही चोपदार बाबांचं काय ना गणेश महाराज राहणे ते आहेत. विनेकरी बाबा आहेत. राणे बाबाच का हा विनेकरी बाबा अतिशय त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुकाराम महाराजांचीच आठवण झाली. अतिशय मस्त आहे. आणि टाळ्या देण्यात तुम्ही पटाय ते म्हटले मी काही सोडत नाही आता तासभर. नाही मला असे श्रोते लागतात. काही श्रोत्यांना आत्ता विनोद केला का उद्या दुपारी कळतो. त्या मानाने तुमचे श्रोते बहुश्रुत असे श्रोते आहे. अतिशय उत्कृष्ट असं निवेदन आमचे वेसगावचे अमोल भाऊ खेमनर असतील, खामकर, त्यानंतर आमचे संदीप भाऊ आहेत. त्याचबरोबर आमचे मला फोन केला होता रावसाहेब, काय नाव ते महाराजांचं, हां कुठे ते, हां ते खाली बसलेले. का बरं खाली बसले, इकडे या पुढे. हां वा वा फार छान. मी ज्यांच्याकडे चहा पाणी घेतलं आमचे मच्छिंद्र महाराज थोरात आहेत. आणि माझ्याबरोबर आलेले माझे विद्यार्थी आहेत. आदित्य नवले आहेत, वैभव नवले आहेत, अक्षय नवले तुमच्या गावचे जावईचे, आता नवनिर्वाचित जावई झालेले आहेत आहे की नाही, ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. तेच त्यांच्या गाडीत मला घेऊन आलेले. माझ्याकडे काही गाडी बिडीने पाकिटं काही एवढे जड मिळती नाही, त्याच्यामुळे आपलं मोटरसायकलीवरच जाणं आहे. समाधान भाऊ आमच्या हरिभक्तीपरायण पारमार्थिक स्नेही समाधान भाऊ या ठिकाणी आहेत. अमोल यव्हारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सगळे लाडाचे. जेव्हा पत्रिका त्यांनी बघितली तेव्हापासून आमच्या या सगळ्या विद्यार्थी मित्रांचा आग्रह होता. आमचे हे अक्षय वगैरे हे सगळे आमचे मित्र परिवार आहेत. सगळे म्हणे सर आम्हाला तुमच्या कीर्तनाला यायचं. त्यातले त्यात तुमच्या हरिपाठाचे स्टेटस वगैरे बघितल्यानंतर ते मुलं म्हणे आता तर यायचंच, एवढी गर्दी असते, एवढं छान वातावरण आहे. सुरुवातीचा नरदेहाची प्राप्ती आपल्याला जी झाली त्याच्यावरती भाष्य असेल. त्यानंतर या नरदेहामध्ये आल्यानंतर भक्तीचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. त्यानंतर अभंगामध्ये प्रवेश होईल आणि जगद्गुरू तुकोबारायांनी भक्तीमध्ये नेमकं कशा पद्धतीने भक्ती केली पाहिजे, पुराणांमध्ये असे काही विविध दृष्टांत किंवा काही दाखले आलेले आहे का, त्या संबंधाने आपण भाष्य करणार आहोत. आणि तत्कालीन परिस्थिती किंवा आत्ताची जी काही सामाजिक कौटुंबिक परिस्थिती आहे यावरती भाष्य करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि पुढील 1 तासभर आपण या अभंगाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. अभंगाकडे आपण मी 40 मिनिटानंतर अभंगाकडे येईल. अभंगाकडे जर अशी कोणाची अपेक्षा असेल की अर्धा तास होऊन गेला, महाराज अजून बाहेरच फिरतायत, अभंगात प्रवेश नाही, काय असतं माहिती आहे का, काही अभंग असे असतात का त्याची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना याला दीर्घकाळ लागतो. आणि ती दीर्घकाळ प्रस्तावना एकदा झाली म्हणजे जसं काही चराट असतं बाबा, एखादं चराट असेल, दोरा असेल, काही असेल, तर त्याची एक गाठ उकलली की बाकीच्या 100 गाठी जरी असल्या तर त्या ऑटोमॅटिक उकलत जातात. तसा हा अभंग आहे. एकदा पहिली गाठ उकलली की पूर्ण अभंगाचे 4ही चरण आपल्याला उकलायला प्रारंभ होईल. मग पुढे 40 मिनिटानंतर पुढे ज्यावेळेस आपण जाणार आहे त्यावेळेला भरभर 4 चरण जाणार आहेत, कारण ते उकलायला आपल्याला मग जास्त दीर्घ वेळ लागणार नाही. विठाला विठाला महिला वर्गांमध्ये आमच्या मुली आहेत, भरपूर मोठ्या संख्येने मुली आलेल्या आहे. खरं तर खरीच गरज आहे, त्या मुली पण आहे इथे, तरुण मंडळ आहे. तरुण ही गावचीच ना सगळी, वा वा छान आहे. आणि खरं म्हणजे हे पारमार्थिक शिक्षण दिलं पाहिजे बरं का लहान मुलांना. काही जण म्हणतात त्यांना टाळ तोलवतो का, त्यांचं शिक्षणाचं वय असतं, मग त्यांना कशाला मयूर मारा, कशाला एवढ्या लवकर ते करतात, कशाला लगेच टाळ, कशाला लगेच हरिपाठ, कशाला काकडा, कशाला काय, असं होतं. पण तुम्हाला खरं सांगू का, खरं शिक्षणाचं जे वय असतं, जसा कुंभार मातीला आकार देतो, कुठली जशी वस्तू बनवायची असेल, एखादी पदार्थ बनवायचा असेल तर तो त्या वस्तूला आकार ओलेपणातच देतो. ओल्यापणात जर आकार बसला नाही महाराज तर नंतर त्याला आकार येत नाही. एकदा वाळून गेलं की आकार येत नाही, लक्षात ठेवा. मग कोणताच आकार येत नाही मग समाधान. का असाच आकार नाही, एकदा वल्ल्या पाण्यात जो आकार बसेल तोच, नंतर आकार बसत नाही. माझ्याकडे आता मी सुद्धा बऱ्याच वेळेला सांगतो,
आपल्या आजूबाजूला जर एखादी वारकरी शिक्षण संस्था असेल ना, तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपली मुलं टाकली पाहिजे. बरं नाही तुम्हाला जर टाकता येत असेल तर माझं असं मत आहे की निदान रविवारी सुट्टी असते, सुट्टीच्या दिवशी तरी मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले पाहिजे. आपण जसं कुठेतरी एखाद्या पक्षाला, हे बघा पक्ष आपल्या घरात नसतो पण पक्षाला आपण जॉईंट असतो, एखाद्या राजकीय पक्षाला. कोणीतरी एखाद्या गुरुकडे जात असतं, कोणीतरी एखाद्या भक्ताकडे खिटी घालत असतं. तसं माझं असं मत आहे, तुम्ही याच्याकडे जाऊन तुमचं भलं किती होणार आहे, तुमचं कल्याण किती साधणार आहे हे मला माहीत नाही. पण जे तुमच्यावर संस्कार करणारे जे वारकरी शिक्षण आहे ते शिक्षण जर मुलांना दिलं तर मला वाटतं त्यांचं आयुष्यात निश्चित भलं होणार आहे, कल्याण होणार. बऱ्याच जणांना असं वाटतं आपला मुलगा कीर्तनकार झाला पाहिजे, आपला मुलगा पखवाद्या झाला पाहिजे. बरेच जण येतात माझ्याकडे, मला म्हणतात माझा पोरगा पखवाद शिकेल काय. बरेच जण सांगतात पालक, आमचा मुलगा ना मृदुंग वाजवला पाहिजे, पखवाद शिकला पाहिजे. शिकेल का, मृदुंग वाजवेल काय. आता असा प्रश्न विचारल्यानंतर मला त्याचं उत्तर तत्काळ देता येत नाही की हा मुलगा खरंच मृदुंग वाजवेल का. पण मी त्या माणसाला, त्या मुलाच्या पालकांना, वडिलांना मी निश्चित सांगतो, मुलगा पखवाद वाजवेल का न वाजवेल हा त्याच्या प्रयत्नांचा आणि प्रारब्धाचा विषय, हे लक्षात ठेवा. त्याने प्रयत्न केले, तो नुसता झिरकच वरपीत राहिला तर मग काही सांगता येत नाही. पण त्याने जर प्रयत्न केले, भगवंताची आणि त्याच्या गुरूंची जर कृपा प्रसाद त्याच्यावर झाला तर निश्चितपणाने तो मृदुंगाचार्य होईल, पखवाद वाजवेल. पण मी त्या पालकांना पुढे असं सांगतो, पखवाद वाजवेल का नाही मला माहित नाही, पण हा तुला वाजवणार नाही याची गॅरंटी देतो. कारण वारकरी शिक्षणच असं आहे महाराज. आपण मुलांना काही भलत असेल, आणि तुम्हाला सांगू का, माझा दावा आहे की आज समाजामध्ये लहान मुलं तर द्या सोडून, पण मोठमोठी माणसं सुद्धा दोन गोष्टीने अजून अनभिज्ञ आहेत, म्हणजे अज्ञानी आहे, अविद्येने त्यांना ग्रासलं गेलाय. तुम्ही म्हणाल कोणत्या आहेत अशा दोन गोष्टी, का चांगल्या चांगल्यांना त्या समजलेल्या नाही. दोन गोष्टीचं प्रबोधन भारतीय मातीमध्ये होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल कोणते दोन घटक आहे, सांगून टाकतो पटकन. एक आहे लोकशाही आणि दुसरा आहे धर्म. ह्या दोन गोष्टीचा अजून महाराज अनभिज्ञ आहोत आपण, दोन गोष्टीचा अज्ञान आहे समाजात. अजूनही आपण ज्या वेळेला कार्यालयात जातो प्रशासकीय, तुम्हाला माहित आहे 26 नोव्हेंबर 1949ला आपण प्रजासत्ताक झालो आणि 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो. इथे भारतात राज्य आहे ते तुमचं आमचं राज्य आहे. कार्यालयात काम करणारी माणसं, मग कलेक्टर असू द्या, प्रशासकीय सेवेतला कोणी असू द्या, तो आपला नौकर असतो. पण लोकांना अजून हेच माहिती नाही. लोक तिथे फाईल घेऊन जातात, कामं घेऊन जातात आणि भिकाऱ्यासारखं द्या नावं तेवढं द्या करून, द्या करून. त्याच्या बापच आहे, तुझ्या टॅक्समधून त्याचा पगार होतो. पण लोकशाहीमध्ये लोकांना अज्ञान आहे. अनेक कार्यालयामध्ये तुम्ही जा, तहसील कार्यालयामध्ये जा, आरोग्य केंद्रामध्ये जा, बसायला खुर्च्या नीट नाही आहेत, मालकाला खुर्च्या नीट नाही. आणि आपल्या टॅक्समधून पगार होतो त्यांना मात्र एसी रूम आहे. चाललंय काय, त्यांना कामाचा व्याप असतो, काम केलं पाहिजे, त्यासाठी एसी असला पाहिजे, फॅन असलं पाहिजे, नाही कोण म्हणतं असलं पाहिजे. परंतु मालकाला इथे चांगली वागणूक भेटत नाही, त्याचं काम वेळेवर होत नाही. ही लोकशाहीतली अडचण आहे. म्हणजे अजून लोकांना कळलंच नाही, माणसांना कळलंच नाही की आपण आपला देश आहे, आपण मालक आहोत त्या देशाचे. मी सांगेल, तहसीलदार असो, कलेक्टर असो, आमदार असो, खासदार असो, मी निवडून दिलाय, माझ्या एका मताची किंमत म्हणजे 500 रुपये नाही, 1000 रुपये नाही. जशी दानाचं, मी तर असं म्हणतो, शास्त्राने जसा दानाचा महिमा सांगितला त्याला शब्दच मतदान येतो की नाही. मतदान हेही असं आहे की तुम्ही करतात ते कुठल्याच तराजून मोजता येत नाही. पूर्वी असा काळ होता जोपर्यंत राजेशाही होते, ब्रिटिश येण्याच्या अगोदर. ब्रिटिशांनी अनेक राज्य नंतर खालसी केले, परंतु जेव्हा भारतामध्ये राजेशाही आणि संस्थानिकांची शाही नांदत होती त्यावेळेला राजे लोक जे सांगतील ते सगळ्या प्रजेला मान्य करावं लागत होतं, ऐकावं लागत होतं. पण आता तसं राहिलं नाही. आता तुम्ही आम्ही मालक झालो,
पण आमची राज्यघटना काय सांगते? पूर्वी राजा हा राणीच्या पोटी जन्माला येत होता, पण भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी क्रांती केली आणि भारतीय राज्यघटना साकार झाली आणि आता राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही, मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो. पण तुम्हा आम्हाला जर एवढा मोठा अधिकार जर या महापुरुषांनी बहाल केलाय, आम्ही मात्र तो कवडी मोल किमतीला विकतो. हे झालं लोकशाहीबद्दलचं. आणि धर्म, देव, पुराण याच्याबद्दलही आपल्याकडे अनेक संशय आहे. प्रत्येक माणूस हा सशंक झालेला आहे. धर्माबद्दल ज्ञान नाही, आपल्याच लोकांना ज्ञान नाही. आपल्याच लोकांना धर्म काय, कशाने काय होतं. तुम्हाला हे बघा, कोणी त्या देवाचे भक्त असेल तर मी माफी मागतो, पण मला असं म्हणायचं आहे, प्रकार असा झाला, एका हायवेवरती ॲक्सिडेंट झाला. त्या माणसाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर डोक्याला मार लागला, आतल्या आत रक्तस्राव झाला. आणि जेव्हा शरीराच्या आतल्या आत रक्तस्राव होतो तेव्हा त्याला उलट्या सुरू होतात. कशाच्या माहिती आहे? रक्ताच्या. तो माणूस रक्ताच्या उलट्या करत होता. आणि त्या माणसांना, आता मला सांगा, तुम्ही सांगा, ज्या वेळेला त्या माणसाला रक्ताच्या उलट्या होतात काय केलं पाहिजे? प्रथमोपचारासाठी दवाखान्यात नेलं पाहिजे की नाही? पण माणसांनी त्या माणसाला स्वामी समर्थाचा जप करायला लावला. आणि प्रकार असा घडला, मला त्या दिवशी वाईट वाटलं. मी ओरडू सांगितलं, या माणसाला दवाखान्यात न्या, जप करण्याची ही वेळ नव्हे. त्यांनी सांगितलं, तुम्ही कीर्तनकार असून असं बोलता, जपावर तुमचा विश्वास नाही का? मी सांगितलं, जपावर माझा आत्यंतिक विश्वास आहे, पण जे आजार आहे, जो रोग आहे, त्या रोगावर तेच औषध वापरलं गेलं पाहिजे. धर्माच्या बाबतीत आपण इतका सावळा गोंधळ करून ठेवला आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतो, पहाटे पहाटे ती व्यक्ती दगावली. फक्त कशामुळे? धर्म भोळेपणामुळे. जपाला महत्त्व नाही असं नाही बाबा, पण जप कधी करायचा? घरात भांडणं झाले, कलह झाला, आपलं मन ठिकाण्यावर नाही, बुद्धी थाऱ्यावर नाही, त्यावेळेला देवाऱ्यापुढे बसा. तुमची जी आराध्य दैवत आहे त्या देवतेपुढे बसा, गुरूंच्या, सद्गुरूंच्या फोटो पुढे बसा, मग जप करा, मन शांत होईल. प्रत्येक गोष्टीला जिथे तिथे, तर समजा माझ्या हरिपाठ पाठ आहे, मी कपड्याच्या दुकानात गेलो किंवा बाजारात गेलो आणि 1 किलो वांगे घेतले, बाई म्हणली 40 रुपये झाले बा तुमचे वांग्याचे. आणि मी म्हणलो, बाई मा का काही 40 रुपये नाही, तुला हरिपाठ म्हणून दाखवू का? बाई म्हणा, तिकडं द्यावळा, तिकडं बायकोला म्हणून दाखवा, इकडं 40 टाका. मग मला सांगा, हरिपाठाला किंमत नाही का? याचा अर्थ तुम्ही म्हणाल 40 रुपयावर हरिपाठ गेला. अरे पण हरिपाठाची किंमत कुठे? तुम्ही कुठलाही मोजमाप कुठे कसं लावतात? बरोबर आहे की नाही? त्यामुळे जप असेल, यज्ञ असेल, उपवास असेल, व्रत वैकल्य असतील, प्रत्येक गोष्टीची स्थान निश्चिती झालेली आहे. आणि धर्माच्या बाबतीत आपण हे केलं. बरेच जण काय, पैशाला पैसा लागत नाही, चालला बाबाकडे, बाबाला म्हणते पैशाला पैसा लागत नाही, तू आथरून पाहून पायच पसरीत नाही, तो कसा पैशाला पैसा? तू जर एवढ्या बँक काढून ठुल्यावरून ट्रॅक्टरही घेतला, तू सासुरवाडीहून नाही बळकून आणलं, सासऱ्याच्या अंगावर कपडे नाही ठुले, आणि वरून म्हणतो का मा पैशाला पैसा? अरे तू जर तुझं कामच नीट करत नाही, तुझा इन्कम 30,000चा आहे, महिन्याला खर्च 35,000 होतो. तुका म्हणे नाही ताळा त्याची सदाव कळा, त्याची सदाव कळा, त्याची सदाव कळा. तुका म्हणे नाही ताळा त्याची सदाव कळा, त्याची सदाव कळा, त्याची सदाव प्रमाण दिला की सदा अवकाळच होणार ना. जर ताळाच नाही कोणत्याच गोष्टीचा, बॅलन्स नेहमी वर खाली होतोय, कसं जमायचं? त्याच्यामुळे हे बघा, मी नेहमी सांगत असतो,
धर्माच्या बाबतीमध्ये किंवा अध्यात्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही सफेद कपड्यातला किंवा भगव्या कपड्यातला तुमचं भलं करणार नाही. आता मला सांगा, स्वामी समर्थाचा जप करून तो माणूस गेला तर याचा अर्थ लोक टोपरा कोणावर ठेवतात? स्वामींवर ठेवतात. बघा, अहो नास्तिकवादी तर टप्पेलच आहे. ते म्हणतात काय बघा काय येतं तुमच्या स्वामींना. अरे तसं नाही आहे बाबा, वर्म चुकलं, वर्म लक्षात ठेवा. आणि वर्म चुकलं का माणूस फेऱ्यात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथे जे आहे, जिथे जप करावा लागतो तिथे जपच केला पाहिजे. जिथे दवाखान्याची गरज आहे तिथे दवाखाना केला पाहिजे. आणि धर्माच्या बाबतीमध्ये धर्म आम्ही करतो खरा, आम्ही सगळं काही भक्ती करतो खरं, पण भक्तीचा परिपाक म्हणून आम्हाला जे फळ प्राप्त होतं ते फळ कदाचित वाईट अनुभवायला येतं. असं का होतं? तर त्याचं कारण आहे आपलं वर्म चुकलं, हे लक्षात ठेवा. म्हणून माणसाने एका गोष्टीचं नेहमी पथ्य पाळलं पाहिजे की आपण जे काही जन्माला आलो आहे ते जन्माला का आलो या गोष्टीचं आपण चिंतन केलं पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, 84 लक्ष योनी, किती योनी सगळ्या? 84 लक्ष योनी. त्यापैकी मानव जातीमध्ये 4 लक्ष योनी सांगितलेल्या, मानवामध्येच 4 लक्ष. तसंच सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्माण झाल्यानंतर 3 गुणांपासून सृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जी माणसं दिसतात ना ती सुद्धा 3 गुणांनी युक्त अशी माणसं दिसतात. काही माणसं तुम्हाला सात्विक दिसतील, काही राजस दिसतील, काही तामसी दिसतील. असं का होतं? कारण त्रिगुणांपासून हे 3 माणसं निर्माण झालेले आहे, हे लक्षात ठेवा. आणि या 3 गुणांपासून माणसं जर निर्माण झाली तर तुम्हाला समाजामध्ये तामसी दिसतील, सात्विक दिसतील आणि राजसीय माणसं दिसतील. कोणी म्हणेल की सगळा समाज हा सात्विक झाला पाहिजे, तशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. पण प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, हे अशा पद्धतीने माणसं निर्माण झाली. पण तुम्हाला खरं सांगू, मनुष्य योनी प्राप्त व्हायला फार महत्वाची गोष्ट असावी लागते. पाप पुण्य जेव्हा समान होतं त्यावेळेला आपल्याला ही जन्मभूमीमध्ये या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. मनुष्य म्हणून सहज देवाच्या डोक्यात आलं तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं असं सहसा घडत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कर्मसिद्धांत असतो, काहीतरी त्याच्या पाठीमागे. हे बघा, आपण जे जन्माला येतो किंवा आपला जो मृत्यू येतो हे चक्र सदैव सुरू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनर्पजननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. किंवा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून गेले, उपजयते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजलंय त्याला नाश आहे, जे नाशलंय त्यातून पुन्हा जन्म आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही जो जन्माला येतो याच्या पाठीमागे काहीतरी वेगळा कार्यकारण भाव असतो, प्रयोजन असतं. त्याच्याशिवाय मनुष्य म्हणून आपल्याला जन्म प्राप्त होत नाही. सहज तुम्ही आम्ही अपघाताने कुणीही जन्माला आलेलं नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. दुर्लभम मानुष्य देह असं जे धर्मवचन आहे, जे शास्त्रवचन आहे, त्याच्यामध्ये हेच सांगितलं जातं की मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना,
साहित्यांनी सुद्धा दुजोरा दिला की नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना. त्यांनी पण सांगितलं की 100 वर्षाचं आयुष्य या नरदेहाला प्राप्त झालं, ते असं तसं प्राप्त झालेलं नाही बाबा, सहज मिळालेलं नाही. श्रीमदा शंकराचार्यांचा विवेक चूडामणी म्हणून ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी 3 गोष्टी दुर्लभ आहे असं भाष्य केलं. भाष्यकार शंकराचार्य असं म्हणतात की मुमुक्षत्व ही अत्यंत दुर्लभ असणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मनुष्यत्व अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट संतांचा आश्रय मिळणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. विठाला विठाला आता थोडं अलीकडच्या साहित्यात येतो. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली नावाचा काव्यसंग्रह अत्यंत गाजलेला, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे. आणि 1913 मध्ये त्याला साहित्य क्षेत्रातला जागतिक पातळीवरचा नोबेल पारितोषिक पण प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये मानवी जन्म हा कसा दुर्लभ आहे या संबंधाने कथा आलेली. 65-70 वयाचं एक आजोबा होते, गृहस्थ होते. आणि ते गृहस्थ म्हणण्यापेक्षा त्यांना याचक म्हणू, कारण घरदार त्यांना काही नव्हतं. जो घरदारी असतो तो गृहस्थी असतो, ज्याने गृहस्थाश्रम स्वीकारला तो गृहस्थी असतो. ते आजोबा भीक मागून जगायचे. कोणीतरी एक दिवस त्यांना असं दिग्दर्शन केलं, मार्गदर्शन केलं की भीक मागून बाबा काय जगतात, त्यापेक्षा एक काम तुम्ही का करत नाही. म्हणे काय केलं पाहिजे. म्हणे असं करा, परीस असतो, लोखंडाला लावला की त्याचं सोनं होतं, मग तो परीस घ्या, त्या परीसाचा शोध करा, आणि तो परीस तुम्हाला प्राप्त झाला, लोखंडाला लावत सुटायचं, तुम्ही श्रीमंत व्हाल, भीक मागायची तुम्हाला गरज नाही असं सांगितलं. ते म्हटले मला हा परीस मिळेल कुठे, प्राप्त कसा होईल. त्यांनी सांगितलं आपला जो समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्याच्या जशी वाळू असते त्या वाळूच्या याच्यामध्ये तुम्हाला, जर मी पण परीसाचं स्वरूप बघितलेलं नाही, परीस कसा असतो दिसत नाही. आणि खरं तर तुम्हाला सांगू का, पुराणांमध्येच या गोष्टी राहिल्या. 4-5 गोष्टी आहेत का त्या आता जगात कोणालाच त्या प्राप्त नाहीत किंवा कोणीही त्या डोळ्यांनी त्याचं स्वरूप बघितलेलं नाही. त्या गोष्टी कोणत्या आहेत. एक म्हणजे चिंतामणी, कामधेनू, कल्पवृक्ष, परीस, अमृत, अशा काही गोष्टी आहे का ह्या जगामध्ये कुठे दिसत नाही, पण पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे. पसायदानामध्ये त्याचा ज्ञानोबरायांनी उल्लेख केला, संत साहित्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. ज्या अर्थी आपल्या पुरातन संस्कृतीने त्याचा उल्लेख केला, त्याचा अर्थ त्या कधी ना कधी ज्ञात होत्या, त्या होत्या, वास्तवात होत्या, त्या वस्तू रूपाने होत्या, हे आपल्याला मान्य करावं लागेल. विठाला विठाला. आता त्याला जेव्हा सांगितलं की समुद्राच्या किनाऱ्यावरती तुला ज्या वेळेला नेहमीपेक्षा वेगळा खडा मिळेल तो खडा घ्यायचा, सोबत काहीतरी लोखंडाचा पदार्थ ठेव, लोखंडाची वस्तू ठेव, त्या लोखंडाला तो लावायचा. ज्या खड्याने लोखंडाचं सोनं होईल तो म्हणजे परीस असं समजून घरी आणायचा, लोखंडाला लावायचा, तू गर्भश्रीमंत होशील. बरं म्हटले, त्या माणसाने त्या दिवसापासून भीक मागणं सोडलं, समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याने जावं, लोखंडाची साखळी गळ्यात होती, जगा वेगळा आत्तापर्यंत दृष्टिक्षेपात पडला नाही असा एखादा खडा त्याने बघावा, तो खडा उचलावा, गळ्यातल्या साखळीला लावावा, साखळी सोन्याची होती की नाही ते बघावं, आणि सोन्याची होत नाही याचा अर्थ तो परीस नाही असा शिक्का मारून तो खडा टाकून द्यायचा, पुन्हा नवीन खड्याचा शोध तो करायचा. तुम्हाला सांगतो, आठवड्यामागून आठवडे गेले, महिन्यांमागून महिने गेले, 6 महिने लोटले. त्याचा नित्याचा उद्योग तो, सूर्योदय झाला की समुद्राच्या किनारे जावं, सूर्यास्तापर्यंत त्या परीसाचा शोध घ्यावा, आणि परीस घावत नाही म्हटल्यावर पुन्हा घरी यावं. 6 महिने उलटून गेले, वर्ष लोटलं, पण परीसाचा शोध अजून, अजगरबाज म्हातारा होता, अजून काय त्याचा शोध थांबलेला नाही. आणि एक दिवस तुम्हाला सांगतो, सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला गेलेला होता, अर्धा सागरामध्ये सूर्याचा गोळा बुडालेला होता, सगळं पाणी चमचमत होतं, सागरातले मासे सुद्धा चांदीसारखे चमचमत होते, सूर्याची सगळी लालिमा पाण्यावर पसरली होती, सागर पक्षी घरट्याकडे निघाले होते, सगळं वातावरण मनमोहक हर्ष उल्हासित होतं. आणि त्या ठिकाणी एक जोडपं पर्यटनासाठी आलं होतं. त्यांच्याजवळ 8-9 वर्षाचं एक बालक होतं. त्या बालकाने अर्ध टक्कल पडलेलं, केस पिंजारलेले, दाढी वाढलेली, पांढरे कपडे आहेत पण कळकटलेले, मळकटलेला आहे, 17 थिगळं त्या धोत्राला आहे. असा कोण वेडा वाटावा, असा कोण माणूस आहे. आणि तो खाली वागतोय, काहीतरी उचलतोय, गळ्याला लावतोय, पुन्हा टाकून देतोय, चाललंय काय. मुलांची कुतूहल बुद्धी जागी असते, जिज्ञासू वृत्ती असते, मुलं फार कुतूहल असतात. मला पण शाळेमध्ये एकदा मुलांनी विचारलं होतं, मुलं खरंच कुतूहल राहतात, मुलांचं कुतूहल आपल्याला पूर्ण करता आलंही पाहिजे. मला तर एका मुलाने विचारलं, म्हणे रावणाला जर 10 मुंडके होते तर तो झोपत कसा होता. म्हणलं असाच झोपत होता. नाही म्हणे त्याला कुशीवर नव्हतं होता येत का, त्याचे मुंडके मोडत असतील.
नाही म्हटलं त्याने ना त्याच्या गादीजवळ खाली मंचकाजवळ खाली 5 फुटाचा खड्डा केला होता. कुशी व्हायच्या टायमाला 5 मुंडके खाली सोडित होता. मग आता काय सांगायचं. म्हणे दारात कसा घुसत होता. म्हणलं असा तिरपा तिरपा घुसत होता. मग आता सरळ कसा घुसायचा. सरळ घुसाय गेले 1 मुंडकं जाईन मधीन बाहेरच्या आदळतील भीतील. बरेच जणांचा एकानाचा लय विचित्र प्रश्न विचारला एका मुलाने. कारण मुलांची कुतूहल बुद्धी असते. एक जणाने विचारलं म्हणे रावणाला 10 मुंडके होते मग कोणत्या नाकाला सर्दी झाली कशी ओळखायची. म्हणलं आता म्हणजे हा असं आहे. मुलं लय अचाट असतात. आणि तुम्हाला सांगता आता ह्या इथं थोड्या मोठ्या मुली बसलेल्या आहेत आणि ते मुलं आहे पाठीमागे ते लहान लहान आहे. मला ती एका गावात अशी गाठ पडली महाराज बापजी महाराज पुढं असे ते 1ली 2रीचे पोरं बसेल. बरं माझ्याकडे मुलं मोठे आहेत कॉलेजचे मुलं आहे माझ्याकडे हे लहान नाही. त्या पोरांनी केली बडबड चालू. ते पोरं मी एकावर म्हटलं अरे पाप्या शांत बस कीर्तन करू दे. एक तर ते मोंड्याचा माल पुढं बसला का अवघडच होतं तुम्हाला सांग. हां कारण मुलांना आपण बोलत ते डोक्यावून जातो. आणि प्रत्येक वेळेला विनोदच घडला असं काही नाही. जसं चिंतन असेल जसा विषय निघतो तसा आम्ही काय ठरवून विनोद करीत नाही. मी काय पाठ करून आलो तुम्हाला विनोद सांगायला लागलो असं नाही. जे इथे चालू घडतं ते कीर्तन हे लक्षात ठेवा. आणि मग ती मुलं बडबड करा. मी त्याला अनेक वेळेला कातवलं अरे बाबा शांत बस गप बस. ते नाहीच हो. त्याला म्हटलं पप्या शांत बस. ते म्हटलं अहो शांतच बसेन. ते थोडा वेळ शांत बसायचं पुन्हा बडबड त्याची सुरूच. पुन्हा बडबड सुरू व्हायची. मी त्याच्यावर इतकं कातवलं नंतर ते जरा शांत बसलं. पण ते जरा खुनशी होतं. तुम्हाला सांगतो 9 ते 11 कीर्तन होतं ना 11ला 5 मिनिटं कमी असताना लाईट गेली. आणि त्या पोरानं कार्यक्रम राबवला. आणि काय कार्यक्रम राबवला तो फक्त आम्हाला तिघांना माहिती. तुम्ही म्हणशाल तिघं कोण. एक तो पर्या दुसरा मी आणि तिसरा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंत. बाकी कोणाला माहिती नाही. तुम्ही म्हणाल झालं का हो ते पोरग अंधाराचा फायदा घेऊन माझ्या पाठीत दबुका मारून पळाला. सांगता येईना बॉम्ब आलता येईना काय म्हणत. आणि लाईट आल्यावर कळाल ते पुढं नाही दिसलं म्हणले याचाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी पुढं लहान पोरं बसून देत नाही. हां नाही तर मी आल्या सूचना देत असते. हे पोरं ज्याचे त्याच्या मांडीवर घ्या. हां नसल तो 2 तास दत्तक घ्या शेजारच्यानं पण ते मांडीवर बसवा असं मी नेहमी प्रकर्षाने सांगत असतो. मुलं कुतूहल असतं. मुलांमध्ये जिज्ञासू. पाऊस पडायला लागला ना तरी मुलं विचारतात हे पाणी कुठून पडतं. आपण म्हणतो ढगातून. ढग म्हणजे काय आणि वर कस काय गेलं बा पाणी. माईक बरा झाला मागं घेतलं नाही गेले असते बोट. कारण मी काय लड्डू मोत्या नाही फेन थांबवायला. विठाला विठाल कुठून आलंय काय माहिती लड्डू मोत्याचा. तुम्हाला मी मगाशी काय म्हटलं लोकांचं लय आज्ञा नाही धर्माबद्दल. विज्ञानाशिवाय तुमचा धर्म पुढे जाऊ शकत नाही. काही लोक आपले आध्यात्मिक लोक महाराज काही लोक विज्ञानाला नाव ठेवतात म्हणे विज्ञानापेक्षा अध्यात्म पुढे. अरे पुढंच. तुम्हाला माहिती आहे मी नेहमी सांगत असतो पांडुरंग परमात्मा समचरण विटेवरती का उभा आहे याची कारण शास्त्रकारांनी वेगवेगळी दिली. पण माझं कारण ऐकून ठेवा. ते तुम्हाला कुठे वाचायला भेटणार नाही. ते माझ्या चिंतनातून आलं. खरं तर कीर्तनामध्ये या नारदाच्या गादीवर उभं राहिल्यावर स्वतःचं काही सांगू नये. पण मी सहज सुचलं. मी लेखक आहे कवी आहे त्याच्यामुळे मला सुचत जातं. थोडासा चिकित्सक स्वभाव आहे माझा. प्रतिभा संपन्नता असल्यामुळे भगवंताची मला देणगी आहे त्यामुळे मला ते सुचत जातं. मी ते चिंतन असं केलं. राम अवतारामध्ये हातात धनुष्य 1 पाय पुढे 1 पाय मागे देवाचा. भगवंताचे 9 अवतार झाले. मत्स्य कुर्म वराह वामन नृसिंह परशुराम रामकृष्ण बुद्ध कली. त्यामध्ये राम अवतारामध्ये कुठल्याच अवतारामध्ये समान पाय नाहीये देवाचे. राम अवतारामध्ये 1 पाय मागे 1 पाय पुढे हातात धनुष्य आहे. कृष्ण अवतारामध्ये हातात बासरी आहे 1 पाय असा आहे. पण पांडुरंग अवतार तोच कृष्णाचा अवतार. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाने 1 विट आहे आणि त्या विटेवरती समान पाय ठेवले. ते समान पाय का ठेवले तुम्हाला माहिती आहे. पांडुरंगाला कदाचित असा संदेश द्यायचा असेल माझा 1 पाय हा विज्ञानाचा आहे 1 पाय अध्यात्माचा आहे. दोन्ही पाय जर समान ठेवले तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश कारण आता इथे शूटिंग सुरू आहे ही विज्ञानाची कृपा आहे. पांडुरंग परमात्मा तिथे ज्या वेळेला आषाढीला पूजन होतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं. वारीमध्ये ते घरून का होईना दर्शन घेतात ही किमया विज्ञानाची आहे. त्याच्यामुळे विज्ञानाला नावं ठेवायचं नाही. आपल्या उपनिषदांनी सुद्धा विज्ञान यज्ञ तनुते अशी निर्घोष केलेला आहे. विज्ञानाला नावं कोण ठेवतं. लक्षात ठेवा अध्यात्म ही वेगळी शाखा आहे.
विज्ञान ही वेगळी शाखा आहे. अध्यात्म हे मनावर संस्कार करतं. तुम्ही वागावं कसं, बोलावं कसं, आचारसंहिता जीवनाची काय असावी याच्यावरती भाष्य करतं आणि त्या दिशेला जे घेऊन जातं त्याला अध्यात्म म्हणतात. आणि विज्ञान काय आहे तर विज्ञान तुम्हाला नवनवीन टेक्नॉलॉजी देत असते, सुविधा देत असते, तुमच्या अध्यात्माला ती मदतच करत असते. म्हणून दोन्ही गोष्टी समान पातळीवर मनुष्याने स्वीकारल्या पाहिजे. याने त्याला नावं ठेवू नये, त्याने त्याला नावं ठेवू नये. पण धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जी मी मगाशी सांगितलं की कोणीतरी मध्यंतरीच्या काळात लड्डू मोत्या निघाला, त्याच्यावर गाणं निघालं आणि बाबानं फॅनात हात घातला, तिकडं बटन कोणीतरी बंद करीत असताना एवढं काय तुम्ही. आणि थांबवायचं म्हटलं त्याला फिजिक्स आहे. फिजिक्सचे नियम वापरून तुम्हाला गतिशील असलेली वस्तू पण थांबवता येते. पण लक्षात ठेवा, पण आम्हाला मात्र एखाद्यानं असं थोडंसं चक्षुंना वेगळं वाटेल, आश्चर्यकारक वाटेल, नवलपूर्ण एखादी गोष्ट वाटली की आम्हाला मात्र तोच धर्म आणि तेच अध्यात्म वाटतं. अध्यात्म ते नाही आहे. अध्यात्म ही वेगळी व्याख्या आहे. अध्यात्म म्हणजे आधी आत्म्याचा अभ्यास जिथून सुरू होतो ना त्याला अध्यात्म असं म्हणतात. मुलांची कुतूहल बुद्धी असते. त्या मुलालाही असं वाटलं हे बाबा काय व्यस्त आहेत, काय बघतायत. ते पोरगं आई वडिलांना सोडून पळत गेलं आणि विचारलं बाबा बाबा तुम्ही काय शोधतायत. त्याने सांगितलं पोरा मी परीस शोधतोय. परीस काय असतो परीस. काय नाही म्हणे, लोखंडाला लावलं की त्याचं सोन्यात रूपांतर करतो तो असतो परीस. त्या मुलाचं लक्ष बाबाच्या गळ्याकडे गेलं तर गळ्यातली साखळी सोन्याची त्याला दिसली आणि ते पोरगं ओरडलं, किंचाळलं. ते म्हटलं बाबा तुमच्या गळ्यातली साखळी तर सोन्याची आहे. असं म्हटल्यानंतर नजर गेली, गळ्याकडे भिरभिरली आणि तुम्हाला सांगतो लोखंडाची साखळी सोन्याची झाली होती. पण लक्षात ठेवा त्याच्या इंद्रियांना पडिले वळण. इंद्रिया सकळ ह्या न्यायाने त्याच्या हातांना वळण पडलं की खडा उचलावा, लोखंडाच्या साखळीला लावावा, साखळी सोन्याची होती नाही हे बघावं, टाकून द्यावा. नंतर 6 महिन्यानंतर त्याला सवय झाली, डोळ्यात त्याच्याकडे भिरकलेच नाही. त्याने फक्त खडा उचलायचा, साखळीला लावायचा, साखळी सोन्याची होती की नाही ते बघा, न बघताच तो टाकून द्यायचा. कधीतरी एक खडा म्हणून परीस त्याच्या हाताला आला होता. तो परीस त्याने गळ्याला लावलाही होता. लोखंडाची साखळी सोन्याची झाली होती. पण परीसाकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्याला शेवटी एकच ताप आला आणि त्या तापाचं नाव आहे पश्चाताप. आणि तुम्हाला सांगतो मानवी जन्म जगत असताना तुमचं आमचं सुद्धा हेच होणार आहे. 100 वर्षाचं आयुष्य त्याच्यात 50 वर्ष झोपेत गेले, 50 वर्ष राहिले बालपण खेळण्यात गेलं, तरुणपण रागात गेलं आणि म्हातारपण रागातच चाललं. पण रग एक वेगळी, तरुणपणातली रग वेगळी. कापून टाकीन, मारून टाकीन, फाडून टाकीन, अजून काय लात मारेल तिथे पाणी काढेल. हो हे सगळं आहे. पण हे फक्त तरुणपणी. आणि म्हातारपणी मात्र रगीत घुसायची वेळ आली. मग मात्र इंद्रिय काम देत नाही. अनुभव गाठीशी असतो पण तो अनुभव दुसऱ्यांच्या कामाचा असतो, स्वतःच्या अनुभवाला काही येत नाही. कारण इंद्रिय थकले, ते काम करत नाही. अशी माणसाची अवस्था होते. मग 50 वर्ष निद्रेत गेलं, 50 वर्ष उरलं, तेही बाल्य अवस्था खेळण्या बागडण्यामध्ये गेली, लाड पुरवण्यात हट्ट आग्रह करण्यात गेली, तारुण्य अवस्थात रगेत गेली, यौवनामध्ये गेली आणि वृद्ध अवस्था व्याधींमध्ये जर्जर होऊन गेली. तर असं माणसाचं आयुष्य गेल्यानंतर तो परमार्थ करणार कधी. अशा माणसाच्या ह्या आयुष्यामध्ये मला वाटतं बरीच माणसं मरणाच्या शेवटी म्हणतात माझं बरंच काही जगायचं राहून गेलं. गान सम्राज्ञी लता दिदींनी जवळजवळ 5 ते 10 हजाराच्या पुढे हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, इंग्लिश सगळी गाणी गायली. जवळजवळ 10 हजाराचं रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. पण त्यांना एका मुलाखतीत पत्रकाराने विचारलं की तुम्ही हे सगळं गायलंय पण आत्ता तुमची काय इच्छा राहिली, तुम्हाला आता सगळं तृप्तता वाटली असेल ना. त्यावेळेस लता दिदींनी सांगितलं की नाही, माझा बराचसा वेळ फुकट गेला, मी याच्यापेक्षाही अधिक गाणी गाऊ शकले असते. अहो ज्यांनी गाण्यामधला रेकॉर्ड करून ठेवलाय त्या लता दिदी म्हणतात माझा वेळ जर फुकट गेला तर आपण जीवनाला सुरुवातच केली नाही असं म्हणावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणून मला जगायचंय, मला जगायचंय असं म्हणताना मृत्यू दाराशी येतो आणि नंतर जगण्याचा हट्टहास करण्यामध्ये काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे या जन्माला आले ना तर या जन्माला येऊन तुम्ही नरदेहाची किंमत ओळखली पाहिजे. हे लक्षात ठेवा. श्रीमद शंकराचार्यांचं चरपट पंजरिका नावाचं स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेलं आहे
दिनमपि रजनी सायं प्रात शशिरवसन्त पुनरायात काल क्रीडति गच्छत्यायु सदपि न मुञ्चत्याशावायु भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रन करणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अग्रे वह्नि पृष्ठे भानु रात्र चुबक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वास तदपि न मुञ्चत्याशा पाशः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते यावद्देखतो अर्जन सक्त तावन् निज परिवारो रक्त पश्यद्धावति जर जर देहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेये भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते जटिलो मुण्डेलुच्चितकेशा काषायाम्बर बहुकृतवेषा पश्यन्नपि च न पश्यति मूढः उदरनिमित्त बहुकृतवेषः भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते अङ्गं गलितं फलितं मुण्डं दशनविहाणं जातं तुण्डं क्रुद्धा याति गृहीता दण्डं तदपि न मुञ्चत्याशा पिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपजननी जठरे शयनं यः संसार खलु दुस्तारे कृपया कारे पाये मुरारे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते दिनमपि रजनी सायं प्रातः शशिरवसन्त पुनरायात काल क्रीडति गच्छत्यायु तदपि न मुञ्चत्याशा वायु भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रन करणे भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते 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 श्रीमद शंकराचार्य चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये म्हणतात दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात कालक्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशा वायु भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ति सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्र न करे. अरे माणसा, दिवस जातोय, रात्र होते, रात्रीनंतर पुन्हा दिवस, सतत जीवनाची ही क्रीडा सुरूच आहे. मरण जवळ येत आहे आणि तरी सुद्धा तू भक्ती पंथाला का लागत नाही. ते पुढे म्हणतात अग्रे वन्ये पृष्ठे भाणू रात्र चुबक समर्पित जाणू करतल भिक्षा तरुतल वास तदपि न मुञ्चत्याशा वाच भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते यावत् दिक्तो अर्जन सक्त स्थावण्यज परिवारो रक्तपश्चिद्धावति जर्जर देहे वार्ता पृच्छति कोऽपि न गे. अंगम गलितं फलितं मुंडम दक्षिण विहणं जातं तुंडम रुद्धायाति ग्रेता दंडम तदपि न मुच्यत्याशा पिंडम जटिलो मुंडीलुच्चित केशा काशायांबर बहुकृत वेशा पश्यन्न पिच्चन पश्यति मोडा उदर निमित्त बहुकृत वेशा. अरे हे पोट भरण्यासाठी तू नाना प्रकारचे पोशाख परिधान करतो
आणि स्वतःचं सोंगढोंग करून पोट भरतो, कुटुंब चालवतो. पण तू ज्याच्यासाठी जन्माला आलाय तेच तू करत नाही. अरे मग नेमकं काय करायचं? तर आध्यात्मिक जीवन जगायचं हे श्रीमद शंकराचार्य सांगतात. चरपट पंजरिका याचं नावच, जशा गोधड्यांमध्ये चिंध्या असतात ना, तसं मनुष्य आयुष्यभर चिंध्या गोळा करत असतो. कधी सत्तेची चिंधी, कधी पैशाची चिंधी, कधी कुटुंबासाठी चिंधी, कधी समाजासाठी चिंधी, कधी मुलाबाळांसाठी चिंधी. हे सदैव माणसाचं सुरूच आहे. त्याची एक अखंड गोधडी माणूस बनवतो खरं, पण मनुष्य ज्याच्यासाठी जन्माला आला ते जीवन का जगत नाही? मनुष्य जन्माला का आला? त्या चरपट पंजरिका स्तोत्रात पुढे श्रीमद शंकराचार्य म्हटले, कस्तम कोहम कूत मायात कामे जननी कोमेतात. ते म्हणतात, अरे मनुष्य आध्यात्मिक झाला म्हणजे नेमकं काय? माणूस आध्यात्मिक आहे हे ओळखायचं कशावरून? गंध लावला म्हणजे अध्यात्म, माळ घातली म्हणजे अध्यात्म, टिळा लावला म्हणजे अध्यात्म, टोपी घातली म्हणजे अध्यात्म, एकटांगी नेसला म्हणजे अध्यात्म, कमरा बांधून आम्ही आकलीचे ढोस तुम्हाला पाजले म्हणजे आध्यात्मिक झालो. अध्यात्म म्हणजे नेमकं काय? मी काकडा करतो बा म्हणून आध्यात्मिक. हा, तू काकडा करतो बा, पण सकाळी घरी जाताना दुसऱ्याचा भुईमुग उपटून येतो. काय करायचा तो काकडा? एक जण म्हटला, मग अख्खं भागवत पाठ आहे, मग हाणतो का काय आम्हाला? नेमकं करतो अरे काय? नेमकं आध्यात्मिक जीवन म्हणजे नेमकं काय? काय तुम्ही आध्यात्मिक झाले म्हणजे नेमकं काय? आता हे कुंभमेळा झाला, 56 कोटी भारतीयांनी आंघोळी केल्या. त्र्यंबकची वारी असली का 20 लाख भाविक असतात. पंढरपूरला आता 30 लाख भाविक होते. आम्ही धार्मिकता आणि अध्यात्म याच्यामध्ये नेमकं धार्मिक, माणसं धार्मिक झाले का आध्यात्मिक झाले? आज श्रावण सोमवार होता. महादेवाच्या मंदिरामध्ये आता महादेवाला सर्दीच वाहणार आहे तुम्हाला सांगू. मोकार पाणी, मोकार बेलन, आणि सोमवार संपले का कोणी डोकायचं सुद्धा नाही. महादेव धूळ बसली का काय झालं का पुन्हा आल्यात पुढं देवी, आहे की नाही? पुढं आहेच. परत मग जोगवा मागायला मोकळे लोक चालले लगेच. काय ते घुमलं म्हणजे 8-8 दिवस आंघोळी नाही, बायांच्या अंगात देव येत. कोणी सांगितलं तुम्हाला? माणसं आहे तसं. एक जणाच्या आम्ही पहिलं जागरण करायचं बरं का बापजी महाराज, वाघ्या होतो मी पहिला. तुम्हाला माहिती, मी खंजरी बिंजरी चांगलं आधी होतो, वाघ्या मग झालो. हा, माझा येळकोट राही ना मुळ स्वभाव नाही. हा, पण ते मी थोड्या दिवस केलं, नंतर मग इकडे आलो, आहे की नाही? इकडं बरं आहे, चांगलं. तर मग आता काय मुरळी घेऊनच असतो काय इकडं काच मग तुमच्याकडं कसलं काय कसलं. पण वाघ्या होतो ना त्यावेळेचा अनुभव सांगतो तुम्हाला. एक जणाच्या अंगात आला बा खंडोबा, आणि आमचे ते मोठे एक मोठे वाघे होते ना, ते काय करायचे, मुद्दाम आहे ना एक देव खाली त्या घाटाच्या खाली लपून ठेवायचे. एक देव मुद्दाम लपून ठेवायचे, आणि हवा आली खरी का खोटी ओळख आहे मग ते विचारायचे काय कमी आहे. झालं ना हे सगळं झाल्यानंतर मग ते लोक बघा ते मोकळं करा म्हणतात. ते शर्ट बिर्ट काढायला लागले. तो एक जण शर्ट काढायला लागला तर त्याला म्हणतो बिड्या मोडतील, बिड्या मोडतील. अरे देव आहे ना काय तो अंगात, कुठं बिड्या आठवल्या तुला? शर्ट काय? त्याला वाटलं आता बिड्या दुमट्या होतील. कसलं काय कसलं काय? अरे ही म्हणजे का भक्ती आहे का? चरपट पंजरिका स्तोत्रात श्रीमद शंकराचार्यांचं शेवटचं चरण आहे. त्यातच ते म्हणतात, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालन अथवा दानम. गंगेत डुबक्या मारल्यानंतर तुम्ही जर पावन होत असता तर मासे पवित्र झाले नसते का? तुम्हाला वाटत असेल बा मी नुसताच वायू पिऊन राहतो. काही जण म्हणतात ना मा व्रत लय कठीण आहे. काय? अन्न वर्जन, पाणी वर्जन, नुसता वारा पिऊन राहतो. अरे वारा पिऊन तर सर्प जगतो, मग साप तपस्वी नसता झाला का? सापाला जर 6 महिने खायला नाही भेटलं, तो फक्त वाऱ्यात आला का पोट भरलं त्याच, वायू भक्षण करून तोही राहतो. एखादा म्हणाल आम्ही फक्त जंगलातले गिरीकंदरातले फळं पानं खाऊन राहतो. अरे मग मेंढरुई राहतं की पाला खाऊन? बकरूही राहतं, बोकड्याही जगवतो पाली खाऊन. मग तुमचं त्याच्यात काही फरक आहे का? असं म्हणजे तप आहे का? आम्ही व्याख्या चुकीच्या केल्या. खरं तर या सगळ्या मूल्यांचं पुन्हा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. या धर्मातल्या ह्या गोष्टी ना थोडं काहीतरी, माझं बोलणं खटकेल अनेकांना. काय म्हणते, मी निघून गेलो म्हणाय बसले, तो का बाबा आहे का? मग मी बाई आहे का? तुम्हाला काय म्हणायचं, मला शा द्यायचं शा द्या, काही म्हणा तुम्ही. पण आपण तुम्हाला सांगतो माणसांमध्ये हे बघा अध्यात्म. आपण हीच तुमच्या जवळके गावाने सप्त्यांचं आयोजन केलं. का केलं? थोडं अंतर्मुख व्हा ना कधीतरी.
अनेक बाबा लोक आले सांगू सांगू तेही मेले. आता माय नंबर आहे का काय काही कळा ना, पण लोके काय जागे व्हाय ना. लोक फक्त आमच्या पुढे बसले का म्हणतात खरंय 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 महाराजांनी ना बाया तर लय बाई एखाद्या बाबांना किंवा एखाद्या कीर्तनकार महाराजांनी जर एक हसवलं किंवा रडवल्याचं फॅडतलंय आलं बाबांना इकडं गळा काढायचा, झेंडूबाम लावून येतो का काय करतो काय नाही, डोळ्याला बाया धारा चालू आणि बायानी मग म्हणायचं बाया काय बाबांना रडवलं बाई. अरे रडवले ओ परमार्थ आहे का? जरा अंतर्मुख व्हा. परमार्थ कशावर आहे? अंतर्मुख व्हा. अंतर्मुख. ज्या दिवशी आध्यात्मिक तुमचं जीवन कधी माहिती आहे का? लक्षात ठेवा, माळी घातल्याच पाहिजे, गंध लावलाच पाहिजे, व्रताला गेलंच पाहिजे, एकादशी केलीच पाहिजे, तीर्थाटन केलंच पाहिजे. या गोष्टी टाळायच्या नाही. ज्या अर्थी जसं आपण नारळ फोडल्यानंतर श्रीफळ फोडल्यानंतर आतमध्ये खोबरं निघतं आणि पण खोबऱ्याला सांभाळणारी कवटी असते, तसं तुम्हाला सांगतो जप करा, नाम करा, तीर्थयात्रेला जा, सगळं करा, पण ते कवटीप्रमाणे आहे. तुमचा खरा परमार्थ आतमध्ये दडलेला असतो. तुम्ही सत्य बोलता किती? तुम्ही कांदे नेताना वरमोंड्याचा घालता आणि खाली चिंगळ्या घालता का? नेमकं काय करता बा? काय चालू आहे? सप्त्याला सुद्धा लाईट वापरताना आकडा टाकून चालू आहे का मीटरमधून चालू आहे? लई परमार्थाच्या बारीक गोष्टी आहे. हां, आकडा टाकून असेल तर असू द्या, नसेल मीटरची सोय तर आपला आकडे वय असू द्या, काय बिघडलं नाही. पण वर्गणीतून येणार निदान 500 रुपये तरी MSCBला जमा करत चला. काय माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. अध्यात्म आम्हाला फुकट घ्यायचं शिकवत नाही. अध्यात्म आम्हाला स्वाभिमान शिकवतं. अध्यात्म आम्हाला उभं करतं. ओम पुनर्मदम पुनर्मिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मनाबुद्ध चित्त अहंकारण हम न च श्रोत जिव्हे न च घ्राण नेत्रे न च योम मुर्मेन तेजोण वायू. मग मी कोण आहे? मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मी पंचतत्व नाही. मी कोण आहे? तर मी मम वंशी जीव लोके जीव भूता सनातना म्हणा षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. त्यामधला मी भगवंताचा एक अंश आहे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात ना, सर्व गटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. सर्वगति राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये म्हणून गेले, सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसा एक सूर्य असतो आणि तोच एक सूर्य सगळ्या जगाला प्रकाशमान करत असतो, तसा भगवंत एकच आहे, पण सगळ्यांच्या हृदयामध्ये तो वास करत असतो. आणि त्याला ओळखणं याचं नाव अध्यात्माची सुरुवात आहे. हे लक्षात ठेवा. अध्यात्म होणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तुमच्या आत्म्याला जर हा प्रश्नच पडला नाही का मी कोण आहे बा, इथं काल आलो नुसते भाकर जोडायला झिरक वरपाय आलो का बुवा, आदुलीच्या आदुल्या भात खातोय, पण नेमका मी कोण आहे याच जर ओळख माणसाला नसेल ना, तर तो आध्यात्मिक नाही. ज्या दिवशी कोहम हा प्रश्न तुम्हाला पडला, त्या दिवशी तुम्ही शर्टिंग जरी केलेली असली तरी तुम्ही आध्यात्मिक झालात. माणसाने या जीवनाला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात का, ते म्हणतात बाबांनो भक्ती करा, भक्ती. आणि तुम्ही म्हणाल भक्ती मग माणसालाच का करायला लावली? त्याचं कारण आहे, इतर पशुही भक्ती करत नाही आणि माणसानेही जर भक्ती केली नाही तर पशुमध्ये माणसामध्ये भेद तो काय उरला? सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला. भक्तिविन बसो कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, हो सटविने नेला कैसा नाही. भक्तिविन बसो कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, हो सटविने नेला कैसा.
कशासी वाढला सटविन नेला कैसा नाही. एकनाथ महाराजांनी पण सांगितलं की अरे भक्ती जर नसेल तर माणसात आणि पशुत फरक काय राहिला. म्हणून भक्ती ही महत्वाची आहे, कारण माणसाची ओळखच भक्तीपासून आहे. जो भक्ती करत नाही तो माणूसच नाही ना हो. पशु आणि तो सारखाच आहे, फक्त देह फक्त हा माणसाचा आहे एवढंच म्हणायचं. बॉडी फक्त माणसाची दिसती, प्राण्यांची तर आडवी ना आपली उभी आहे. पण भक्तीच करत नाही, त्याला सोमवार माहिती नाही, एकादशी माहिती नाही, त्याला कधीही चालतं. हां, मग आता हे जर चालतं आहे तर अरे बाबा त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक आहे की नाही. पशुच झाला ना तू, असं काय करतो. आणि त्याच्यामुळे माणूस म्हणून मी जन्माला आलो आहे ना. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का, लई पोथ्या वाचल्या तुम्ही, वाचा पोथ्या तर वाचल्याच पाहिजे, पारायण केलीच पाहिजे. पण तुम्हाला सगळ्यात सोपं सांगून जातो पापाची व्याख्या आणि पुण्याची व्याख्या. तुम्ही दुसऱ्याचं अंतकरण दुखवणं याचं नाव पाप, आणि दुसऱ्याच्या अंतकरण सुखवणं याचं नाव पुण्य. हे ज्या दिवशी तुम्हाला जमल त्या दिवशी तुम्हाला सांगतो महाराज, बापजी महाराज, माझी भाजी 81,000ला व्यवहार झाला कोथंबीर. बरं, ज्या दिवशी कोथंबीरचा व्यवहार झाला दुपारी, त्या दिवशी भाव मार्केटला सुरू होता 3,500 रुपये, आणि त्याच रात्रीला मार्केटचा लिलाव गेला 8,500 रुपये. मला माझ्या घरच्यांनी सुद्धा सल्ला दिला, महाराज व्यवहार मोडून टाका म्हणून. कारण नंतर चालू झाली 1.5 लाख रुपये एकर. समाधान भाऊ, 1.5 लाख रुपये एकर म्हणजे माझे डबल पैसे वाढत होते. पण मी म्हटलं नाही. अहो, राजा हरिश्चंद्राने स्वप्नात विश्वामित्राला राज्य दान केलं तर तो बदलला नाही. मी त्यांचाच पाईक आहे छोटासा, मी कसं बदलायचं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे बघा, आर्थिक तुम्हाला वाटत असेल बा मला तोटा झाला बा, माझे पैसे खर्च झाले किंवा माझे पैसे गेले, देव तुमचं उसणं कधीच ठेवत नाही. लक्षात ठेवा. मी पॉली हाऊस बांधलेलं आहे, पण पॉली हाऊसमध्ये मी काम तर करतोच, माझी ड्युटी करतोच, परंतु पॉली हाऊसमध्ये आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचतो. गाथा माझ्या डिकीतच असते, ते वाचतो मी इतर वेळे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की जर त्याच्यामध्ये अभिमंत्री संतांचे मंत्र म्हटले जातात तर तुमच्या शेतमालाला भाव का मिळणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही शेतकरी वर्ग आहे. माझं शेवटचं वाक्य, याच्यानंतर मला थांबायचंय, तुम्हालाही भुका लागले. आज एकादशी, आपलं सोमवार आहे, तो उपवास असतील. पण लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, वारकरी संप्रदायाने संतांनी आम्हाला शिकवलं. तुम्ही शेतकरी वर्ग आहे, तुम्हाला सांगून ठेवतो, कोणी माना नाही तर न माना, पण शेतीमध्ये जाताना कधीच वाकडं तोंड निगेटिव्ह विचार घेऊन जायचे नाही. काही लोक उळ टाकतानाच उतरतं का नाही, अरे उतरू द्या ना, अजून काय उतरतं का नाही. हा, मग इडूनच मग उतरलं बा पातळ नितळ कुठं तरी. विचारच तसे नाही. लक्षात ठेवा, जीवनामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडतात, काही नकारात्मकही घडतात. ते मंगेश पाडगावकर म्हणून गेले ना, अर्धा प्याला भरलेला आहे पाण्याने. तर ज्याचा सकारात्मक विचार आहे त्याला अर्धा प्याला भरलेला दिसतो, आणि जो नेहमी नकारात्मक दृष्टीने बघतो त्याला अर्धा प्याला रिकामा दिसतो. मग जीवनाकडे बघणारी माणसं अशीच आहे, देवाधर्माकडे पाहणारी माणसंही अशीच आहे. का बऱ्याच जणांना ज्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांना जीवनाचा प्याला काटोकाट भरलेला दिसतो, आणि भरलेला प्यालाही ज्यांना नकारात्मक ऊर्जा धावते त्यांना तो आटलेला दिसतो काय. म्हणून पाडगावकर म्हणून गेले की पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सांगा जीवन कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. आणि मला असं वाटतं कीर्तन, प्रवचन, भजन, पूजन, पारायण आम्हाला काय देत असतील तर जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात, हे मला प्रामाणिकपणे वाटतं. इथं आल्यानंतर तुमच्या मनामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा धावणार नाही, तुमच्यातून नेहमीच भक्तीचा प्रवाह धावत असेल. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगून जातो की ज्ञानदेवे रचिला पाया. ज्यांनी ज्ञानदेवांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आषाढस्य प्रथम दिवसे आचार्य अत्र्यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आचार्य अत्रे असं म्हणतात, ते म्हणतात ज्ञानोबाराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे, आणि पुढे ते म्हणतात तुकोबाराय हा महाराष्ट्राचा निश्वास आहे. आणि तुम्हाला सांगून जातो, ज्ञानोबाराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तुकोबाराय हा महाराष्ट्राचा निश्वास आहे, आणि छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राचा ध्यास आहे.
जीवन जगत असताना यांच्याकडे बघा, आपली भक्ती संप्रदायाची संतांची परंपरा अभ्यासा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अनेक महात्मे आपल्या भूमीने आम्हाला दिलेले आहेत. त्यांची जीवन तपासा, त्यांची जीवन आचरणात आणा, निश्चित तुमचा जगण्याचं बळ वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात की माझी भक्ती सुद्धा अशीच आहे. कशी? अभंगाचं पहिलं चरण. माझी भक्ती भोळे, 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 माझी भक्ती चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 3 लक्षणं भक्तीचे सांगितले. माझी भक्ती कशी आहे तर माझी भक्ती एकविध आहे, दुसरी गोष्ट माझी भक्ती भोळी आहे, आणि तिसरी गोष्ट भावबळाने युक्त अशी माझी भक्ती आहे. भक्ती करावी, भोळी करावी. भक्ती एकविध असली पाहिजे आणि भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. आणि म्हणून संत सुद्धा आपल्याला जे सावध करतात ना, ते भक्ती करण्यासाठी सावध करत असतात. संतांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं की तुम्ही सावध व्हा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे. वरचाळीला तुम्ही सावध व्हावे, वरचाळीला, वरचाळीला तुम्ही सावध व्हावे, वरचाळीला, पाटील बुवाला तुम्ही लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला तुम्ही लावून सवे, पाटील बुवाला, चिठ्ठी येईल मग पडेल धावे, मग पडेल धावे, पिंगळा
एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा मस्त. हा, ते बापजी महाराजांनी येतो बा पिंगळा मला नुसताच मुंगळा माझं काय वा फार छान आनंद वाटला. जवळ केला येऊन अतिशय नंदनवन उभं केलं तुम्ही. फार छान. संत साहित्यात ती ताकद आहे. संतांनी अशी एक गोष्ट ठेवली नाही. जसं व्यासचिष्ट जगत्रय ज्ञानोबराय म्हणतात ना का व्यासांचं सगळं जग उष्ट आहे, तसं मला वाटतं असा एक विषय राहिला नाही का त्यांनी संतांनी स्पर्श केलेला नाही. त्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला. प्रत्येक विषय आणि घटक जीवनाबद्दलचा त्यांनी प्रतिपादन केलेला आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात करा. परंपरेप्रमाणे भजन घेऊ. विठोबा रखुमाई रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई एकविध भावबळी युक्त अशी भक्ती जर माझ्या जीवनात आली तर आमच्यामध्ये अद्वैत प्रतिपादन होतं. आणि मी असं 16 जीवनात आल्यानंतर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मी का निराळा पडेल असं तुकोबाराय द्वितीय चरणात. मी का पडे निराळा मी का पडे निराळा मी का पडे मी का पडे निराळा माझ्या जीवनात आली की तुकोबाराय म्हणतात मी का पडेन निराळा ऐसा सांडूनी सोळा. यापेक्षा वेगळा निराळा असा सोळा काय आहे. आता अनारिसा तेथे न व्हावे सहसा. इथे अनारिसा या शब्दाचा अर्थही वेगळा असाच होतो की ते म्हणतात की मी आता याच्यापेक्षा वेगळा काय होणार आहे.
तिथे मी सहसा आता वेगळा होणार नाही, कारण त्या आत्मस्वरूपाला मी प्राप्त झालेलो आहे, त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती मला झालेली आहे. आणि म्हणून भगवंताला शेवटी तुकोबाराय एकच प्रार्थना करतात की तुका म्हणे जोडून पाय पुढे उगा उभा राहे, असे हे तुकोबाराय या अभंगामध्ये भक्तीच्या संबंधानं प्रतिपादन करतात झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी गंगागिरी बाबा असतील, त्याचबरोबर हनुमंतराय पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि एवढा वेळ भोळ्या साळेचं ऐकून घेतलं बा, त्याच्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि फक्त मी जाताना आपल्याला एकच हट्ट करेल, पुन्हा पुन्हा मी तोच विषय प्रतिपादन करेल की माणसाने खरोखर संतांना जसं अपेक्षित आहे का, ज्या संतांनी तुम्हाला सांगतो वारकरी संप्रदाय, मला बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात हा संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत चालेल काय. मी नेहमी सांगतो, पूर्वीच्या काळी आमच्याकडे श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा अशी मान्यता होती का एखाद्या इमारतीचं बांधकाम करताना त्याच्या पायाखाली जर काहीतरी बळी दिला ना तर ती चिरंतन इमारत टिकते, अशी समज आमच्याकडे, अशी श्रद्धा आमच्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्ञानदेवांनी सुद्धा ह्या इमारतीचा वारकरी संप्रदायाचा पाया घातला, पण तो पाया घालत असताना त्यांनी स्वतःच्या आईबापांचं बलिदान दिलं, हे विसरायचं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी आत्ता हार पटकन काढला, कारण काय फक्त माहिती आहे का, डाग पडतात पिवळे, मग वर्णाचे का हाराचे का दुसरेच काचे बा, हे काही कळत नाही. मग मला असं म्हणायचं आहे, आम्ही कीर्तनकाराचा पोशाख पांढरा का असतो, वारकऱ्याचा पोशाख पांढरा का असतो माहिती आहे तुम्हाला. तसं पुढाऱ्याचाही पांढरा असतो, पण पाळतं कोण. पण लक्षात ठेवा, पांढरा पोशाख का घालायचा, त्याचं कारण आहे, पांढऱ्या कपड्यावर जर लवकर डाग पडला तर लवकर लक्षात येतं आणि त्या डाग पडायला आपण जपतो. तसं भगवंताने आम्हाला हे जीवनसुद्धा असं पांढरा पट दिलेला आहे, त्याच्यावर सुद्धा चारित्र्याचा छोटा सुद्धा डाग लागू द्यायचा नाही, हाच तुमचा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले ले गुरे बाबुले उत्तर राज महाराज महाराज तुम्ही